नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज पुण्यात ऊन पडलेलं आहे. जे हवेतलं गारवा आहे तो कमी झालेला आहे. हवेत उष्णता पसरलेली आहे आणि त्यामुळे गारवा कमी होऊन उष्णता निर्माण झालेली आहे. कंटिन्युअस पाऊस पडत होता, ऊन पडत नव्हतं आणि आता सगळीकडे ऊन पडलेलं आहे, बघू शकता. आणि असं छान असं सौंदर्य आहे आज माझ्या इथं बाल्कनीतून ऊन पडल्यामुळं खूप आनंद झाला आहे. कपडे सुकत नव्हते यासाठी आनंद झाला आहे. आणि आपण आता मी काय करणार आहे आज, तर आज मला करायची आहे घरातली साफसफाई. आज आहे रविवार. काल होता 15 ऑगस्ट, तर काल शनिवार होता. तर मी काही शॉपिंग करण्यासाठी गेले होते आणि आज रविवार आहे, तर मला आज घरातली काही साफसफाई करायची आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे काय साफसफाई करते. आणि आता गणपती, महालक्ष्मी सगळ्यांचं माझ्या घरी असतात. तर तुम्हाला मी पुढे सगळे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर आता मी सगळी घराची तयारी करणार आहे आणि काय साफसफाई करते आणि कशी साफसफाई करते तर ते तुम्हाला दाखवते. माझं काय काय कामं चालू आहे घरात ते बघा. काल महालक्ष्मी, गणपती याच्यासाठी मी पुणे सिटीत गेले होते आणि बरीच शॉपिंग करून आले आहे. आणि आज माझं कालचं तसं होतं. आज माझं घरातलं आवरणं असेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. चला, मला फॅन पुसायचे आहे, किचन आवरायचं आहे आणि सगळी भांडी घासायची आहे. तर अशा प्रकारे माझं आजचं रुटीन असेल. दिवसभर कामं चालू राहणार आहे आणि छान असं मी आपलं काम करणार आहे घरातलं दिवसभर. तर चला, हे आहे माझं छोटंसं किचन. एवढंच आहे. इथे ओव्हन, इथे फ्रीज, अशा वस्तू मांडलेल्या आहेत. तर एवढंच माझं किचन आहे. मला हा आवरायचा आहे. तर बघूया कसं आवरते आणि कसं होतंय. तर चला, आता मी हा मांडणी खाली करून घेणार आहे पूर्ण. आणि नंतर या डब्यांची, प्लास्टिकच्या बाटल्या काय असेल ते घासून घेणार आणि मग नंतर लावणार. इथलं खालचं पण क्लीन करणार आहे. इथे जे खाली दिसतंय ते सगळं खालचं क्लीन करणार आहे, हे काढून. तर इथे मांडलेलं आहे. इकडे जंगल असल्यामुळे खूप माती येते आमच्या इथे. एवढी सगळी भांडी घासून झालेली आहे. मी इथे सुकायला ठेवलेली आहे, बघू शकता. आणि मग नंतर लावून घेईल. हे बघू शकता, मी एवढं साफ केलेलं आहे. सगळं इकडचं पण साफ केलेलं आहे. सगळं भांडी लावली तिकडं पलीकडे. इकडे एक एक साफ करून घेते. जेवढं करता येईल तेवढं करते. इकडे देखील भांडी घासून लावलेली आहेत. अजून इथे राहाडाच आहे, बघू शकता. एवढी भांडी घासलेली आहेत मी. आणि आता मला ही सगळी लावायची आहे. बघू शकता मी किती साफ केलं आहे. खिडकी वगैरे सगळं साफ केलं आहे. आणि इकडे देखील साफ केलेलं आहे. हे सगळे डब्बे घासून व्यवस्थित ठेवले आहे. आणि फ्रीजची जागा आता थोडीशी बदललेली आहे. अजून राहाडाच आहे माझा. आणि इथे ओव्हन ठेवलेलं आहे. अजून साफसफाई चालूच आहे. इकडे पण असा पसारा पडलेला आहे. हे सगळं साफ करायचं आहे. एवढीच भांडी पडलेली आहे. सगळं घासून घेतलेलं आहे वरपर्यंत. आता हा किराणा भरून ठेवायचा आहे जे आहे ते. जे सगळं आवरून झालेलं आहे, बघू शकता. सगळं क्लीन केलं, सगळं सामान मांडलं आणि आता मी करणार आहे स्वयंपाक.
बटाट्याची भाजी ठरली आहे आणि पोळ्या. तर बघूया. येथे माझा स्वयंपाक तयार झाला आहे. कांदा, लिंबू, मटकीची सकाळची भाजी होती, बटाट्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या आहे आणि वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या केल्या आणि आता जेवण करते. खूप थकलेली आहे आणि तुम्ही पण या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.